विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आणि शाळेबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक माध्यमिक शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं। प्रबोधन कुर्ला शाळा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच आगळेवेगळे उपक्रम राबवत असते। यावर्षी हे वर्ष सुलेखन वर्ष म्हणून साजरे करण्याचा अभिनव उपक्रम प्रबोधन शाळेने हाती घेतला आहे। यासाठी विद्यार्थ्यांना सिने अभिनेता अतुल परचुरे, सुलेखनकार अच्युत पालव, चित्रकार अनिल गोवाळकर आणि कलाकार संतोष लिंबोरे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले। पालव सरांना बोलवायचं, कारण ते तुम्हाला संदेश काय देतात, चॉकलेट खा, मजा करा, अभ्यास करायचा नाही। आणि त्यांनी विचारलं कसं वाटतं, तुम्ही बरं वाटतंय म्हटलं, पण मला माहिती आहे शाळेच्या पहिल्या दिवशी जायचं नेहमीच कंटाळा येतो। मला तरी कधी आनंद नाही झालेला बाबा शाळेत जायचं म्हटलं, मला रोज आई मारून मुटकून शाळेत पाठवायची। पण एक चांगली गोष्ट आहे, शाळेच्या पहिल्या दिवशी तुम्हाला अक्षर सुलेखनाचा वर्ग बघायला मिळणार आहे। तुमचं नुसतं अक्षर सुधारणार नाही, तुमच्या अक्षराला वळण लागणार नाही, तुमच्या जीवनाला वळण लागेल आणि तुमचं पुढचं वर्ष खूप छान जाईल याची मला गॅरंटी। आणि पालव सर तुमच्याकडे येत राहतील, तुम्हाला मार्गदर्शन करत राहतील। बाकी काय खरंच आहे, आजचा तुमचा दिवस आहे, मजा करा, चॉकलेट्स खा। ते चॉकलेट्स आणलेली आहेत सरांनी, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, भरपूर चॉकलेट्स अवेलेबल आहे, मजा करा। अभ्यास वर्ग शिक्षक करून घेतातच आपल्याकडनं, काही ते सोडत नाही। तुम्हाला गृहपाठ देतात, तो चेक करतात, तो नाही केला तर असं फटके पण बसतात, घरचे पण मारतात, त्यामुळे तो करावाच लागतो। पण त्याच्याबरोबर आपलं बाल्य लक्षात ठेवा, भरपूर खेळा, भरपूर मजा करा, अभ्यासही करा आणि चांगले मार्कही मिळवा। तुम्हाला सांगतो, खरंच सांगतो, अक्षर चांगलं असणं याच्यासारखी चांगली गोष्ट नाही। स्वतःचं अक्षर न वाचता येणं याच्यासारखं दुःख नाही, जे दुःख मी आयुष्यभर भोगलंय। मीच लिहिलेलं मला 15 मिनिटानंतर वाचता येत नाही, तुम्हाला खोटं नाही सांगत। आणि मी ज्या शाळेत शिकलो, बालमोहन शाळेत शिकलो, ती शाळा हस्तलेखनासाठी प्रसिद्ध होती। आणि तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे की हस्तलेखन किंवा सुंदर हस्ताक्षर हे इनहेरिटन्सनी येत नाही, तुम्हाला वारसा हक्काने मिळत नाही। कारण माझ्या वडिलांचं अक्षर खूप चांगलं होतं, माझ्या बहिणीचं अक्षर खूप चांगलं होतं, पण माझं अक्षर म्हणजे कोंबडी नाचून गेल्यावर दिसतं तसं अक्षर आहे। हरकत नाही, मी दुसऱ्या क्षेत्रात माझं नशीब आजमावलं आणि ते जमलं। कला कुठल्याही क्षेत्रातली चालते, ही सुद्धा एक कला आहे। मी अभिनयाच्या क्षेत्रात प्रयत्न केला, पण तुम्ही खरंच पालव सरांचा सल्ला माना, भरपूर मजा करा, भरपूर चॉकलेटं खा आणि शिक्षक सांगतील तेवढा अभ्यास करा, तो करावाच लागतो। बाकी तुम्हाला येत्या वर्षासाठी आणि येणाऱ्या खूप वर्षांसाठी खूप खूप शुभेच्छा। आज शाळेचा पहिला दिवस, मला वाटते इतका छान पद्धतीने शाळेचा पहिला दिवस साजरा केला जातो हे मी आज जगात पहिल्यांदा बघतोय। त्याच्यामुळे खूप आनंद झाला, परत एकदा शाळेत गेल्यासारखं वाटलं। आणि शाळेच्या एवढ्या छोट्याशा शाळेत एवढी मोठी गोष्ट केली जाते, ती म्हणजे सुलेखनासारखी गोष्ट, जिथे आज आपण AI चा विचार करतो आहे, कॉम्प्युटरचा विचार करतो, अशा ठिकाणी सुलेखन वर्ष साजरं केलं जाणार आहे। मला वाटतं ह्या कल्पना जेव्हा मला कळली तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी नक्की येईन म्हणून। आणि जेवढं मुलांना मार्गदर्शन करता येईल ते सगळ्याच मुलांना मार्गदर्शन करण्याचा योग माझ्यासाठी आलेला आहे। त्यामुळे ही सगळी मुलं ही माझ्यासाठी मुलं नाही आहेत, ती देवाघरची फुलं आहेत ती सगळी, आणि ती छान एका वेगळ्या वळणावर नेऊन त्यांना ठेवायचं आहे, हे आपलं काम आहे असं मला वाटतं। आणि शाळेने मला वाटतं जी काही योजना आखलेली आहे सगळी ही सुलेखन वर्षाची, त्या योजनेला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि वर्षभर माझ्या पद्धतीने मला जे काय करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेन। शाळेच्या पहिल्याच दिवशी एक सुंदर उपक्रम इथे राबवला शाळेने, सुलेखन वर्ष। खरं तर हा दुर्लक्षित विषय आहे, पण पालव सरांनी त्या विषयाला ग्लॅमर प्राप्त करून दिलं आहे आणि आज हा विषय शाळेमध्ये घेतला तर ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे। आणि आज त्या प्रात्यक्षिकातून मुलांना खूप काही मिळेल अशी अपेक्षा आहे। प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत दरवर्षीच मुलांचा प्रवेशोत्सव हा जल्लोषातच साजरा होत असतो। आमच्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष भाऊ कोरगावकर आणि विश्वस्त शलाकाताई कोरगावकर या दोघांची यामागे प्रेरणा आहे की मुलं जे पहिल्या दिवशी शाळेत येत असतात तर त्यांना आनंदच वाटला गेला पाहिजे याची खात्री ते महिनाभर आधीच करतात। म्हणजे सगळे सुट्टीवर गेलेले असले तर या दोघांचं डोकं यासाठीच चाललं असतं की यावर्षी काय वेगळी संकल्पना आहे। तर माध्यमिक आणि प्राथमिक शाळेचं स्वागत आम्ही तर केलंच, ओवाळून त्यांचं औक्षण करून विद्यार्थ्यांचं, परंतु त्यापुढे प्रत्येक विद्यार्थ्याला जादूचे प्रयोग दाखवून त्यांच्या आनंदात भर पडला आहे। आज या वर्षीचं हे वर्ष आम्ही सुलेखन वर्ष म्हणून साजरं केलं आणि सुलेखन वर्षाची ही संकल्पना सोडत असताना त्याला मार्गदर्शन करण्यासाठी जगप्रसिद्ध सुलेखनकार
आपले अच्युतजी पालव इथे उपस्थित आहेत यासारखा आनंद नाहीच आहे आम्हाला. म्हणजे हा दुग्ध शर्करा योग आहे आणि मग प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक शिक्षकाने आणि पूर्ण शाळेने हा संकल्प सोडला आहे की हे सुलेखन वर्ष आहे आणि यावर्षी आम्ही आमच्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं अक्षर हे वळणदार सुवाच्य असंच करून घेणार आहोत. अक्षराला सुद्धा उंची, खोली, जाडी, लांबी, रुंदी असते आणि ते अक्षरही बोलत असतं हे आपल्याला माहीत नाही. पण हे आता अच्युत पालव आमच्याकडे उघडं करणार आहेत आणि त्यांचाच वारसा आम्ही पुढे चालवण्याचं ठरवलं आहे. काय तुझं नाव, कितवीला आहे, कुठल्या अथर्व शाळेत? वगैरे शाळेत दुसरी शिकत आहे. आज शाळेत जातोय, कसं वाटतंय तुला? छान. काय केलं 2-3 महिने वगैरे, मजा मस्ती केलीस? नाही मस्त हा, नाही मग काय केलं. अभ्यास केला. अभ्यास केला? आता शाळेत जाऊन अभ्यास करशील? काय नवीन दप्तर वगैरे घेतलेस का? का रे? घेतले तर का घेतलं नाही? आता घ्यायचे. शाळेतून शाळेत देणार. मिळतं? शाळेतून देणार. हा, वा वा. मयूर सिद्धार्थ तांबोले. शाळेचं वर्ग नाव? पहिली. प्रबोधन. आज शाळेचा पहिला दिवस आहे ना? हा. कसं वाटतंय आज तू शाळेत जातोय? छान. दप्तर, पुस्तक वगैरे नवीन घेतलेत का बाबांनी? घेतले? नाही घेतले? नाही. का? बरं. शाळेत जाऊन अभ्यास करणार हो. की मस्ती करणार? अभ्यास. यावेळी शाळेचे अध्यक्ष भाऊ कोरगावकर, शाळेच्या विश्वस्त शलाका कोरगावकर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या फलके, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विशाखा परब तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.